ने समाजात हृदयरोगाचं प्रमाण वाढलं आहे। अनेक जण भीतीने हृदयरोग तपासणीही करून घेत नाहीत आणि नंतर त्यांना कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं। नागरिकांनी आपली हृदयरोग तपासणी करून वेळीच उपचार करून घेतले तर पुढील अनर्थ टाळता येतील असं शक्य आहे। रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल सनराइज यांच्या वतीने नवीन पनवेल येथे मोफत हृदयरोग तपासणी चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा प्राथमिक शाळेमध्ये रविवारी 16 फेब्रुवारीला आयोजित केलेल्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा औरणकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल सनराइज क्लबचे अध्यक्ष डॉक्टर दीपक खोत, सचिव यादव आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिरास परिसोहा फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या वतीने डॉक्टर्स आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। या शिबिराचा 80 रुग्णांनी फायदा घेतला। शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, ECG, 2D इको आदी तपासण्या करण्यात आल्या आणि रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आलं। आमच्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजच्या वतीने आम्ही हा हृदयाच्या सगळ्या टेस्ट, डायग्नोस्टिक टेस्ट फ्री ऑफ चार्ज गरीब लोकांसाठी आम्ही पनवेलसाठी अरेंज केलेला आहे। कारण काय, हृदयाचे जे आजार आहेत ते अचानक ह्या गरिबांना समजतात। त्यांना टेस्ट करण्यासाठी घरामध्ये पैसे नसतात। त्याच्यामुळे विचार केला की आपण असं डायग्नोस्टिक लेवलला आपण काहीतरी करायला पाहिजे। त्यासाठी आम्ही हा हृदयाच्या वेगवेगळ्या टेस्ट फ्री ऑफ चार्ज फुकट आमच्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजच्या दृष्टीने आम्ही अरेंज केलेले आहेत आणि त्यासाठी हा आमचा असा उपक्रम आहे। नवीन पनवेल येथील विघ्नहर्ता श्री नारायण बाबा यांनी पनवेल येथे श्री भगवती साई संस्थांच्या माध्यमातून दुसऱ्या भव्य श्री साई मंदिराची उभारणी केली आहे। या साई मंदिरामध्ये श्री साईबाबांच्या मूर्तीची विधिवत पूजा अर्चना, अभिषेक करण्यात येत असून हजारो साई भक्त या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात। गेली 40 वर्षे श्री साई नारायण बाबा संपूर्ण जगात व पनवेलमध्ये आध्यात्मिक ज्ञान प्रसाराचे कार्य करीत आहेत। या कार्याबरोबरच हिंदू धर्मियांची पवित्र गोमाता संरक्षण करण्याचे कार्यही श्री साई नारायण बाबा अव्याहतपणे करीत आहेत। श्री साई नारायण बाबा यांच्या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या सनराइजच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। श्री साई नारायण बाबा यांच्या गोरक्षण आणि आध्यात्मिक सेवा कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजच्या वतीने जगद्गुरू बाल योगीराज श्री साई नारायण बाबा यांना गोरक्षक अँड आध्यात्मिक सेवा अवॉर्ड या रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉक्टर दीपक खोत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजचे सर्व सदस्य आणि हजारो साई भक्त उपस्थित होते। ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। Humble service of the lotus feet of Baba and following his inspiration to serve the blind, the lame, the poor, needy, animals in general, cows and pets in particular, also so many other people as per the inspiration. So I consider this a great honor of Dr. Khote awarding me the Rotary Club of Panvel Sunrise Go Rakshan and Adhyatma Seva Award. With this, I think my inspiration has further increased to be more at the service of the suffering mankind and animals. I thank the Rotary Club of Panvel Sunrise to full extent. Om Sai Ram, Om Sai Ram. कुत्रा हा पाळीव प्राणी असला तरी तो माणसांचा मित्र आहे। इतकेच नव्हे तर घरातील सर्व व्यक्ती त्याची उत्तम बडदास्त ठेवण्यात आनंद मानत असतात। एक चांगला, इमानी आणि सुंदर कुत्रा आपल्याकडे असण्याचा प्रत्येकाला अभिमान असतो। या पाळीव कुत्र्यांची ही तशीच निगा राखावी लागते, औषधोपचार करावे लागतात। अशा विविध प्रकारच्या कुत्र्यांचा एक डॉग शो रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजच्या वतीने नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता। रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजच्या वतीने नवीन पनवेल येथे बाठिया स्कूलच्या मैदानावर आयोजित या हेल्दी अँड फॅशन डॉग शो कार्यक्रमाला डॉक्टर अमरसिंग महाले, IPDG डॉक्टर गिरीश गुणे, उपनगराध्यक्ष मदन कोळी, बांधकाम सभापती राजू सोनी,
रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजचे अध्यक्ष डॉक्टर दीपक खोत, सेक्रेटरी रुपेश यादव, रोटरियन प्रदीप ठाकरे तसेच रोटरियन्स आणि नागरिक तसेच या डॉग शो मध्ये सहभागी झालेले डॉग आणि त्यांचे मालक तसेच प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या डॉग शोच्या आयोजनासंबंधी डॉक्टर दीपक खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात माहिती दिली। आपला हा कार्यक्रम जो आहे हा आपण याच्या पाठीमागे मुख्य उद्दिष्ट असं आहे की लोकांनी आपल्या मालकांनी प्राण्यांच्या मालकांनी आपला पेट सांभाळताना त्याच्या आरोग्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे की जेणेकरून संसर्गजन्य आजार जे असतात जे प्राण्यांपासून माणसामध्ये संक्रमित होतात त्याच्यावरही आपल्याला नियंत्रण ठेवता येईल आणि पेटपासून आपल्याला मिळणारा आनंद आणि आपल्यापासून पेटला मिळणारा आनंद हा द्विगुणित होईल। हे मेन उद्दिष्ट आपल्या या कार्यक्रमामध्ये आहे। अशा प्रकारचा डॉग शो प्रथमच पनवेलमध्ये आयोजित करण्याचं श्रेय रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजला जात असल्याचं IPDG डॉक्टर गिरीश गुणे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितलं। एक आगळावेगळा असा उपक्रम डॉक्टर खोत यांनी पनवेल सनराइज रोटरी क्लबच्या माध्यमातून आज हा डॉग शो इथे आपल्या सगळ्यांसाठी उभा केलेला आहे। माझ्या मते पनवेलमध्ये असं डॉग शो व्हायची ही पहिलीच वेळ असावी, कारण आता अजून तरी काही ऐकवत नाही की असं कोणी एवढ्या स्वरूपाचा डॉग शो असा कोणी आयोजित केलेला आहे। त्याचं उद्दिष्ट त्यांनी सांगितलं की कुत्र्यांना जास्तीत जास्त चांगलं कसं ठेवता येईल आणि कुत्र्यांपासून होणारे आजार वेगवेगळे कसे दुर्लक्षित लांब ठेवता येतील यासाठी करायचा प्रयत्न ह्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा डॉग शो आयोजित केलेला आहे। ही आहेत या डॉग शो कार्यक्रमाची काही क्षणचित्रे।